Question number 2. If tan theta is equal to 3/4, find the values of sec theta and cos theta. तर हे आपण दोन मेथडनी सॉल्व करू शकतो. आपल्याला tan theta दिलेला आहे. तर पहिल्यांदा आपण मेथड 1 बघूयात. ओके. तर मेथड 1 मध्ये गिवन काय आहे? तर tan theta is equals to 3/4. ओके. आपल्याला आयडेंटिटी माहीत आहे. यात आपल्याला काय काढायचं आहे? सेक थिटा आणि कॉस थिटा काढायचं आहे. जरी सेक थिटा काढला तर सेक थिटा म्हणजेच काय असतो? 1/cos असतो. एक काढलं तरी आपल्याला दुसऱ्याची व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे. तर आपल्याला आयडेंटिटी माहीत आहे. काय माहीत आहे? 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी माहीत आहे ना? आयडेंटिटी लर्न पाहिजेत बरं का. तर आता काय करणार आहोत आपण? आपल्याला tan थिटा तर दिलेला आहे 3/4. सो 1 + 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर. ह्या दोन्हीचा स्क्वेअर असतो. tan स्क्वेअर दिला आहे ना, म्हणून 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर केला आणि सेक स्क्वेअर थिटा. आता 1 + 3चा स्क्वेअर आहे 9, 4चा स्क्वेअर आहे 16 सेक स्क्वेअर थिटा. आता हे कसं येणार? 16ने 1ला मल्टिप्लाय केलं. 16 + 9/16. हे तुम्हाला आलं पाहिजे डायरेक्टली, पण आता मी इथे लिहून दिलेलं आहे. सो 16 + 9 25/16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता ह्याचं काय करूयात? टेकिंग स्क्वेअर रूट. आपल्याला स्क्वेअर भेटला ना सेकचा, तो टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईडचं घ्यायचं. ओके. ऑफ बोथ साईड्स. आपण इकडे मेथड 2 करण्यासाठी जागा ठेवूयात. तर आता काय करूया? त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट ऑफ 25/16 आणि सेक स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आलं? सेक थिटा. आता 25चं स्क्वेअर रूट काय आहे? 5 आणि 16चं आहे 4. सो आपल्याला काय भेटला? सेक थिटा. सेक थिटाची व्हॅल्यू मिळाली. आता सेकवरूनच आपण कॉस करूया. कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. सो कॉस थिटा इज इक्वल टू 1/5/4. बरोबर ना? आता हा 5/4 आहे म्हणजे सेकचा रिव्हर्स लिहायचा. इनव्हर्स लिहा. तो आला. आपला जो कॉस थिटा आहे तो आलेला आहे 4/5. समजला? सेक पण मिळाला आणि कॉस पण मिळाला. आता आपण इथे काय करणार आहोत? सेकंड मेथड करणार आहोत. ओके. तर पहिले एक ट्रायंगल काढून घेऊयात आपण. इथे हा ट्रायंगल काढा. ठीक आहे. राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. समजा PQ आणि R. आता आपल्याला काय दिलेलं आहे? tan थिटा दिलेला आहे. आता tan थिटा म्हणजे काय असतो? सो tan थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन, समजा हा इथे थिटा आहे. ह्याची अपोजिट साईड झाली PQ. अपोजिट साईड, ह्या थिटाची अपोजिट साईड PQ अपॉन असतो ॲडजसंट साईड QR. बरोबर. सो tan थिटा इज इक्वल टू PQ/QR. आता आपल्याला गिवन आहे tan थिटा इज इक्वल टू 3/4 PQ आणि QR इक्वल्स टू. आता इथं युनिट नाही आहे म्हणून आपण याला K घेऊयात. सो PQ किती झालेला आहे? 3K आणि QR आहे 4K. आपल्याला आता काय काढायचे आहे? तर याच्यामध्ये PR लागणार आहे. तर ती आपण फाइंड आउट करूयात. ओके. तर तिला आपण X म्हणूयात. लेट PR इज इक्वल टू X. ओके. बाय, आता राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण काय वापरतो तिथे? पायथागोरस थिअरम. PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. बरोबर. आता PQ किती आहे? 3K स्क्वेअर प्लस QR आहे 4K स्क्वेअर. 3K स्क्वेअर झाला 9K स्क्वेअर आणि 4K झाला 16K स्क्वेअर. सो PR स्क्वेअर इज इक्वल टू 25K स्क्वेअर. आणि मग टेकिंग स्क्वेअर रूट PR इज इक्वल टू 5K. 25चं स्क्वेअर रूट 5K स्क्वेअरचं K. ठीक आहे. आता आपल्याला काय भेटलेलं आहे? PR भेटला. आता सेक थिटा काढूयात आपण. तर सेक थिटा म्हणजे काय असतो? 1/cos. कॉस म्हणजे असतो ॲडजसंट साईड अपॉन हायपो. तर मग कॉसचं काय होईल?
इनवर्स होईल सेक म्हणजे सो हायपो अपॉन ॲडजसंट साईड. तर हायपो आहे आपला PR आणि ॲडजसंट साईड आहे QR. तर ती झाली 5K अपॉन 4K. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू 5 अपॉन 4. ओके, इथे आलेलं आहे. त्याचप्रमाणे कॉस थिटा इज इक्वल्स टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. बरोबर ना. सो ॲडजसंट साईड आहे आपली 4K आणि हायपोटेनियस आहे 5K. के गेट कॅन्सल. सो 4 अपॉन 5 हा आपल्याला मिळाला कॉस थिटा. समजलं. आता ह्याच्यामध्ये काय तुम्हाला लागणार आहे, तुम्हाला ही आयडेंटिटी माहीत पाहिजे. मेथड 2मध्ये तुम्हाला जे टॅन थिटा म्हणजे काय, सेक थिटा म्हणजे काय किंवा साईन कॉस सगळंच माहिती पाहिजे. ओके, अशा प्रकारे तुम्ही दोन्ही मेथड्सचा वापर करून हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ओके, बाय.